अमरावतीला गझलेचा समृद्ध वारसा आहे। कविवर्य सुरेश भट यांनी सुरू केलेला हा प्रवास आता भीमराव पांचाळे यांनी जपला आहे। या महान व्यक्तींच्या कार्याचा वारसा पुढे चालावा यासाठी सुरेश भट यांचे स्मारक आणि गझलेसाठी गुरुकुल उभारण्याची महत्त्वपूर्ण घोषणा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे। गझलनवाज भीमराव पांचाळे यांच्या अमृत महोत्सवी वाढदिवसानिमित्त इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनच्या वतीने सांस्कृतिक भवनात नागरी सत्कार पार पडलाय। यावेळी खासदार बळवंत वानखडे, आमदार संजय खोडके, केवलराम काळे, आमदार सौ सुलभा खोडके, आमदार राजेश वानखडे, आमदार प्रवीण तायडे, महापौर श्रीचंद तेजवानी, प्रवीण पोटे, हेमंत काळमे, जिल्हाधिकारी आशिष येरेकर, पोलीस आयुक्त राकेश ओला, इलेक्ट्रॉनिक मीडिया असोसिएशनचे अध्यक्ष नितेश राऊत, गीता पांचाळे, भाग्यश्री पांचाळे आदी यावेळी उपस्थित होते। पालकमंत्री बावनकुळे यांनी स्मारक आणि गुरुकुलासाठी जागा आणि निधीची तरतूद शासन करणार आहे। यासाठी सर्व लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा। तसेच गझलेसाठी जीवन समर्पित करणारे पांचाळे यांनी गुरुकुलाची जबाबदारी स्वीकारण्याचं आवाहन केलंय। यातून गझलेचं जतन आणि संवर्धन होण्यास मदत होईल। लवकरच या दोन्हींचं भूमिपूजन करण्याचा मानस असून यावेळीही पांचाळे यांचा नागरी सत्कार करण्यात येईल। गझलेमध्ये जीवन समृद्ध करण्याची क्षमता आहे। गझलेचे शब्द आणि सूर जीवन समृद्ध करतात। पांचाळे यांच्यामुळे मराठी गझलेला सांस्कृतिक परंपरेत स्थान मिळाले। गझल जगायला लावत असल्यानं आज तरुण पिढी गझलेकडे आकर्षित होत आहे। मराठी गझलेमुळे प्रदेशाची ओळख इतर देशांमध्ये होण्यास मदत मिळाली आहे। गझलेतून संपूर्ण विश्व उभं राहत असल्यामुळे गझलेच्या संवर्धनासाठी राज्य शासन नेहमीच पुढाकार घेईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे। पांचाळे यांनी अमरावतीमुळे जीवन सुखर झालं असून नागरिकांचं प्रेम आणि गझलेने मोठं केलं आहे। सुरेश भटांना आदर्श मानून सुरू केलेल्या प्रवासाला 50 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे। कष्ट हे सर्वांना असून त्याचे उदात्तीकरण न करता ध्येय ठेवून वाटचाल केल्याने या टप्प्यापर्यंत आल्याचं त्यांनी सांगितलं। सुरुवातीला पांचाळे यांचे पुस्तक तुला करून पालकमंत्री बावनकुळे यांच्या हस्ते मानपत्र देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला। तर संजय शेंडे यांनी प्रास्ताविक केलं असून या कार्यक्रमाचे क्षिप्रा मानकर यांनी सूत्रसंचालन केलंय।